तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तारीख आहे 11 जुलै आणि सकाळपासून भरपूर बहिणींचे कमेंट येत आहे की आज वितरण सुरू आहे का, आज वितरण सुरू झालं आहे का, आज आमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे का। बघा 5 तारखेपासून वितरण सुरू झालं होतं, आज तारीख 11 आहे आणि अजूनपर्यंत भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही। यामध्ये बहिणींची संख्या खूप जास्त आहे ज्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नाही आणि प्रत्येकच जिल्ह्यामध्ये आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये वितरण सुरू आहे। जे काही बँक इश्यू सर्व्हरचं डीबीटीचं टेक्निकल कारण आणि यादी मिक्स झाल्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे अर्ज रद्द होणे सुद्धा सुरू आहे, त्याबद्दल सुद्धा मी सकाळी व्हिडिओ टाकलेला आहे। तर बघा रोज जेव्हा वितरण सुरू होते 11चा टायमिंग असतो, 11च्या वेळेला वितरण सुरू होऊन जाते। पण आता बघा 12 ते 1च्या जवळपास टायमिंग होत आलेला आहे, तरीही अजूनपर्यंत वितरण सुरू झालेलं नाही। म्हणजे आज याचा अर्थ काय, तर आज अजूनपर्यंत सकाळ दुपारच्या वेळेपर्यंत तरी वितरण सुरू झालेलं नाही। बघा चान्सेस आहे की संध्याकाळी 4 वाजता वितरण सुरू होणार, कारण 2 ते 3 दिवस 4च्या टायमिंगलाच वितरण सुरू झालेलं आहे आणि खूप कमी प्रमाणामध्ये वितरण होत आहे। तुम्हाला मी त्याचं जे काही रिझन आहे ते 1 ते 2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं असेल। तुम्हाला माहितीच आहे की डीबीटी सर्व्हरचा जे काही यादी मिक्स झाली, यादी वेगळी वगैरे काढणे सुरू आहे, त्यामुळे खूप जास्त मंद गतीने वितरण होत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये खूप कमी बहिणींना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पण बघा वितरण होत आहे, तुमचा अर्ज जर अप्रूव्ह असेल आणि डीबीटी ॲक्टिव्ह असेल तर 100% तुम्हाला पैसे येणार आहे, काळजी करू नका। संध्याकाळी 4 वाजता सुद्धा वितरण सुरू होऊ शकते। तुम्हाला सर्वात आधी तुमचा अर्ज चेक करून घ्यायचा आहे, कारण पडताळणीमध्ये भरपूर बहिणींचे पैसे जे आहे ते बंद केल्या जात आहे, पण बहिणींना अर्ज रद्द झाल्याचा SMS येत नाही, त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी तुमचा अर्ज चेक करून घ्यायचा आहे। तर बघा तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर तुम्ही काळजी करू नका, तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे आणि डीबीटी सुद्धा ॲक्टिव्ह आहे, तर 100% पैसे येणार। वितरणाची गती स्लो आहे। त्याचबरोबर बघा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार नाही। तर बघा या व्हिडिओमध्ये मी पूर्ण क्लिअर माहिती दिलेली आहे आणि पूर्ण स्पष्टीकरण सांगितलेलं आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना त्यांचे जून महिन्याचे 12वा हप्ता मिळणार नाही। लगेच क्लिक करा, या व्हिडिओच्या लिंकवर आता लगेच क्लिक करा आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।